नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा मेनू आहे भरीव वांग. भरीव वांग करणार आहे. तर सगळ्यांच्या इथे पद्धत वेगळी असेल करण्याची, पण माझी पण पद्धत वेगळी आहे भरीव वांग करण्याची. आता याला साहित्य काय लागते ते पाहू. इथे 10 ते 12 लहान वांगे घेतलेले आहेत. खोबरं खीस, त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेत. लसण 7 ते 8 पाकळ्या लसण आणि एक हिरवी मिरची याच्यामध्ये टाकलेली आहे. हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. त्याच्यानंतर कोथिंबीरही बारीक चिरून घेतली आहे. हे मिक्सरमधून काढणार आहे. त्याच्यानंतर इथे 2 कांदे आणि 2 टोमॅटो तव्यावर खरपूस असे भाजून घ्यायचे. खरपूस भाजून घेतल्यानंतर हे पण मिक्सरमधून काढायचे. आता या वांग्याला साहित्य कोणते लागते ते पाहू. शेंगदाणे भाजून घ्यायचेत, खरपूस असे भाजून घ्यायचेत. त्याच्यानंतर मसाले, तुमच्या इथे घरी जे उपलब्ध मसाले असतील ते टाकायचे. कांदा, लसण, कोथिंबीर, 2 टोमॅटो, जिरं आणि खोबरं हे या भरीव वांग्याला लागणारे साहित्य आहे. मसाला घेतल्याने काय होते की भाज्यांना चव चांगली येते आणि भाज्या पण खूप छान लागतात. तर अशा प्रकारचं साहित्य या भरीव वांग्याला लागते. आता हे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतल्यानंतर याच्यात खोबरं खीस टाकायचं आहे. खोबरं खीस पण भाजून घ्यायचं आहे. तिन्ही एकत्र करून भाजून घ्यायचं आहे. 1 सेकंद भाजून घेतल्याने काय होते की चांगल्या प्रकारे चव लागते, तरी पण खूप छान येते. तर अशा पद्धतीनं हे भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व मसाले भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून काढायचे. याच्यात कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, खोबरं खीस, शेंगदाणे, लसण आणि एक हिरवी मिरची हे भाजून घेतलेलं आहे. आता मिक्सरमधून चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची. अशा पद्धतीने हा मसाला मिक्सरमधून काढून घेतला आहे. बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे मसाल्याची. आणि हा मसाला या वांग्यामध्ये भरायचा आहे. साधारणतः या प्रकारे हे वांगे कापून घेतलेले 4 भाग केलेत. हे वांगे पाहून चिरायचे, याच्यात अळ्या आहे का नाही ते पाहून घ्यायचे, मग चिरायचे. अशा प्रकारे 4 भाग केल्यानंतर जो हा मसाला बारीक करून घेतला आहे ते या वांग्यामध्ये भरायचा आहे. आता वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे. कढईमध्ये 1 वाटी तेल गरम करायला ठेवलं होतं. याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकली आहे तडतड होण्यासाठी. त्याच्यानंतर लसण खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेतला आहे, तोही याच्यामध्ये टाकायचा आहे. आता या मसाल्यामध्येही मी लसण टाकलेलं आहे. लसणाने चव अतिशय छान येते या भाजीला. आता जिरं, मोहरी आणि लसण टाकल्यानंतर कांदाही कलसायला टाकायचा आहे. कांदाही चांगल्या प्रकारे कलसून घ्यायचा आहे, थोडासा लालसर होऊ द्यायचा. हे कांदा कलसेपर्यंत या वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे. साधारणतः अशा प्रकारे या वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आहे.
वांग्यामध्ये मसाला भरल्यानंतर दाबून घ्यायचं याला, जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही. कांदा हा कलसून झालेला आहे. आता याच्यामध्ये वांगे, जे मसाला भरलेले वांगे ते याच्यामध्ये टाकणार आहे. या पद्धतीने हे वांगे याच्यामध्ये टाकायचे. आता हे भरीव मसाल्याचे वांगे, जे मसाले भरले वांग्यामध्ये, हे कढईमध्ये टाकल्यानंतर कलसून घ्यायचे 2 मिनटं. कलसून झाल्यानंतर याच्यामध्ये तिखट मसाले हे टाकणार आहे. चांगले फ्राय करून घ्यायचे हे वांगे. आता हे वांगे तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आता 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, चिमूटभर हळद, धना पावडर 1 चमचा आणि अंबारी मसाला, हे याच्यामध्ये तिखट, हे सर्व मसाले कलसायला टाकणार आहे तेलामध्ये. पुन्हा हे सर्व एकजीव करायचं आहे. मसाल्याचे वांगे आणि तिखट हे या तेलामध्ये कलसून घ्यायचे. अशा प्रकारे हे भरलेले मसाल्याचे वांगे हे कलसून झाल्यानंतर जो मसाला उरला होता तो याच्यामध्ये टाकणार आहे कढईमध्ये. कढईमध्ये हा मसाला जो उरला होता तो या वांग्यामध्ये टाकला. आता एकजीव करायचं आहे पुन्हा हे सर्व. आता हे सर्व एकजीव केल्यानंतर आपण या वांग्यामध्ये वांगे शिजण्यासाठी पाणी टाकणार आहोत. आता शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये, जेणेकरून हे वांगे मसाल्याचे शिजल्या गेले पाहिजे. याच्यामध्ये एकजीव करायचं आहे. या भरीव वांग्यामध्ये चवीनुसार मीठही टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर कोथिंबीरही टाकायची. कोथिंबीर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ. ज्या प्रमाणात तिखट आवडते त्या प्रमाणात तिखट टाकायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. एकजीव केल्यानंतर हे 10 ते 15 मिनटं मसाल्याचे वांगे शिजू द्यायचेत. सुगंधही खूप छान येतोय, कलरही खूप छान आलेला आहे, पाहू शकता. अशा प्रकारे हे मसाल्याचे वांगे तयार झालेले आहेत. खूप छान झालेले आहेत. सुगंधही खूप छान येतोय. अफलातून अशी भाजी झालेली आहे भरीव वांग्याची. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राधास खाद्य संस्कृती चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ या राधास खाद्य संस्कृती चॅनलला पाहत राहा आणि करत राहा आणि खात राहा. धन्यवाद.